काल श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुशची तिसरी पूर परिषद संपन्न झाली. भविष्यात महापुराचे संकट या भागावर येऊ द्यायचं नाही, हा निर्धार यावेळी सर्वांनी केला. यावेळी शासनाने महापुराचे नियंत्रण करावे म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीने 10 ठराव या पूर परिषदेत मंजूर केले. यानुसार भारत सरकार केंद्रीय जल आयोगाच्या जानेवारी 2018च्या मार्गदर्शक तत्वानुसार धरणातील साठा नियंत्रित करावा. नोव्हेंबर 2018च्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात सतत समन्वय ठेवून अलमट्टी धरणातील पाणी पातळी 31 जुलैपर्यंत 513.60 ते 31 ऑगस्टपर्यंत 517 मीटरपेक्षा जास्त ठेवू नये. कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचालन एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक आहे. 26 मे ते 28 मे दरम्यान कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात हिप्परगे बॅरेजमधील बर्गे तळातून काढावेत. जिल्हास्तरीय समिती गठीत करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. पूर काळात सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करून दुष्काळी भागास पाणी द्यावे. नदी जलप्रदूषण संदर्भात कारवाई करण्यासाठी कायद्याचा प्रभावीपणे वापर करावा. ओढे व नाले प्लॅस्टिक मुक्त व पूर्ण क्षमतेने रिकामे करावेत. तसेच पूर क्षेत्रातील नागरिकांना पूर संरक्षणाबद्दल मार्गदर्शन देऊन सतर्क व प्रशिक्षित करावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जलवैज्ञानिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अशा पद्धतीचे 10 ठराव या पूर परिषदेत मंजूर करण्यात आले.